नमस्कार, तुमचं प्रबोधन दिशामध्ये स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण पाहतोय मागे ज्योतिबाचा एक कळस दिसतोय आणि असंख्य भाविक दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे येण्यासाठी म्हणजे त्यांच्या मनामधल्या ज्या भावना असतात त्या अध्यात्मातल्या असतात त्या कशा पद्धतीने असतात आणि तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करता। नमस्कार, मी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील हक्कदार पुजारी कमलाकर मिटके। माझा हा जो पुजारी आहे आम्ही हे आमचं पूर्वापार चालत आलेला हा एक धर्माचं काम आहे आणि त्याच्यामध्ये ज्या भाविकांचं कुलदैवत आहे त्या सर्वांना कुळाचार करणं, त्यांच्या आल्यानंतर दर्शनाची सोय करणं, त्यांची राहण्या खाण्याची सोय करणं हे आमचा समाज करत असतो। आता तुम्ही म्हणालात की कुळाचार, जे पूर्वीची लोक होते वयोवृद्ध होते त्यांना कुळाचार म्हणजे काय ते माहित होतं, परंतु आपण बघतो की काळानुसार बदल होत गेला। वयोवृद्ध ज्या काही व्यक्ती असतात त्या एकत्र म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंब असायचं त्यामुळे ते समजून सांगितलं जायचं, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही। आजच्या युवा पिढीला, आजचे जे भक्त आहेत त्यांना कुळाचार म्हणजे काय तो कशा पद्धतीने तुम्ही सांगाल? कुळाचारामध्ये कसं असतं की प्रथम म्हणजे कुळाचार म्हणजे काय, तर ह्या दोघं कुलदैवत म्हणजे काय, तर कुलदैवत हे जे असतं हे कुलदैवताचं काम काय असतं की आपल्या भक्तांच्या म्हणजे कुळाचं रक्षण करणं आणि त्याची वाढीदिडी करणं म्हणजे वाढ करणं। तर याच्यामध्ये कुळाचारामध्ये काय येतं की आपल्या घरी जी आपल्या कुलस्वामीची मूर्ती असेल, ज्योतिबांची असते, तर ती मूर्ती घेऊन ज्योतिबा दर्शनासाठी यायचं असतं आणि दर्शन आल्यानंतर आम्ही पुजारी त्यांच्याकडून ती मूर्ती घेऊन ती विधिवत मंदिरात नेऊन त्या मूर्तीला सोबत या इथं असणाऱ्या केदारेश्वर, चरपटांबिका व ज्योतिबा या तिन्ही मंदिरामध्ये त्या भाविकांच्या सोबत जे जेंट्स लोक असतील त्यांच्या वतीनं अभिषेक वगैरे केला जातो। अभिषेक झाल्यानंतर देवाला आपली यथाशक्ती वस्त्र म्हणजे त्याच्यामध्ये देवाचा संपूर्ण पेहरावा किंवा धोतरपान वगैरे अशा पद्धतीने देवाला वस्त्र केलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्या घरी प्रत्येक इथं डोंगरावर प्रत्येकाच्या घरी नैवेद्य बनवला जातो। नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य, वरण, भात, भाजी, आमटी हे पदार्थ बनवले जातात व हा नैवेद्य देवाला दाखवून आपण जे सर्व भाविक म्हणजे घरातले जे भक्त आपले आले असतील त्या सर्वांनी तो प्रसाद नैवेद्य देवाला दाखवून सर्वांनी तो ग्रहण करायचा आणि अशा पद्धतीने हा कुळाचार केला जातो। म्हणजे आता ही ज्योतिबाची जी यात्रा आहे ती कुठल्या महिन्यात या ठिकाणी भाविक जास्त आहेत? ज्योतिबाचा यात्रेचा जो महिना आहे तो चैत्र यात्रा म्हणजे आपला चैत्र षष्टी म्हणजे चैत्र षष्टीला ज्योतिबा देवांचा प्रकट दिन सोहळा असतो। म्हणजे गुढीपाडव्यापासून यात्रेला सुरुवात होते आणि पौर्णिमे दिवशी म्हणजे चैत्री पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असतो। त्या दिवशी श्री ज्योतिबांची पालखी मंदिराकडे, यमाई मंदिराकडे जाते। मुख्य मार्गातून उत्तर दरवाज्यातून यमाई मंदिराकडे निघते। त्याच्या अगोदर मानाच्या ज्या सासनकाठ्या असतील त्या सासनकाठ्या यमाई मंदिराकडे जातात व सायंकाळी 5च्या दरम्यान तोपेच्या सलामीनंतर श्री ज्योतिबांची पालखी उंट घोडा व लवाजम्यासह आपल्या उत्तर दरवाज्यातून यमाई मंदिराकडे जाते। आणि महत्वाचा भाग म्हणजे असा आहे की पालखीचा जो पहिला विसावा आहे तो खुद्द आपल्या दारीच असतो, आपल्या घरी असतो। त्यामुळं आपल्याला राजाज्ञे असं आपल्याला नाव पडलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या घरातील माझ्या काय जे म्हणजे पत्नी, माझी आई, माझ्या बहिणी आम्ही या ठिकाणी देवाचे यथाशक्ती स्वागत करून त्यांना मानपान देऊन आरती वगैरे, पंचारती वगैरे ओवाळली जाते। देवाला त्या ठिकाणी नाचण्याची आंबील नैवेद्यामध्ये दाखवून ते जे श्रीपूजक असतील त्या श्रीपूजकांना नाचण्याची आंबील वगैरे पिण्यासाठी दिली जाते व नारळ, पान, सुपारी, वस्त्र वगैरे असं देऊन देवाला तिथं मानपान दिला जातो व त्यानंतर देव यमाईकडे निघतात। आता आपण बघतो की यात्रा सुद्धा किंवा इतर दिवशी म्हणजे याचा वार जो आहे तो रविवार आहे, रविवारी जास्त भाविक या ठिकाणी, पण प्रामुख्याने आपण बघतो की वधू म्हणजे लग्न झाल्यानंतर दोघे पण कुळाचारामधलाच हा भाग असतो। तसं वधूवर आपण म्हणतो ना की नवदाम्पत्य झालं की नवीन संसाराची सुरुवात, नवीन आयुष्य सुरुवात करण्यासाठी इथे येतात। त्याच्यानंतर त्यांचं गाठ मारली जाते, जी लग्नात लग्न गाठ म्हणतो ना आपण, ती लग्न गाठ बांधून त्यांचं विधिवत पान सुपारी वगैरे ठेवून दर्शन केलं जातं। त्याच्यामध्ये उखाणा वगैरे घेतला जातो, एकमेकांचं नाव घेऊन सुखी संसारासाठी बाबा जो काही जोडीदार आयुष्याचा निवडलेला आहे त्याच्यासोबत आपलं चांगलं दोघांची मन एकत्र होऊ देत, सुखानं संसार होऊ देत अशा पद्धतीने देवाला प्रार्थना करून 5 प्रदक्षिणा मारून गोंधळ वगैरे करून मग ती दाम्पत्य
नवीन आयुष्य सुरुवात करण्यासाठी घरी जातो. तर आता बऱ्याच वेळेला असं होतं की भाविकांच्या अनेक समस्या असतात. जसं आता मी कुलाचार म्हटला, त्याच्या त्यांच्या काही समस्या सुद्धा असतात. तर त्या एक भक्त म्हणून, म्हणजे भक्त म्हणून पुजाऱ्यांच्याकडे जेव्हा येतात त्यावेळेला तुम्ही त्या कशा पद्धतीने सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता? ह्याच्यामध्ये कसं आहे, भाविक आपले आता जे काय नातं आहे, मला सांगावंच वाटते की ज्योतिबा हे महाराष्ट्रातले कुलदेवता आहे. बरीच कुलदेवता आहेत. खंडोबा आहे, पालीचा आहे, जेजुरीचा आहे, नाईकबा आहे. पण ज्योतिबा हे ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी भाविक आणि भक्त म्हणजे पुजारी यांचं एक पिढ्यानपिढ्यांचं नातं आहे, जे 5 पिढ्या 10 पिढ्या मागे चालत आलेलं आहे. आमच्या आज्यापंजापासून त्यांच्या आज्यापंजापासून आपण एकमेकांना ओळखतोय. त्याच्यामुळं भाविक जे असतात ते आल्यानंतर त्यांना काही अडचणी असतील, कोणाच्या लग्नाच्या असतील, नोकरी संदर्भातले असतील किंवा अपत्य प्राप्ती संबंधातले असतील, तर ते आम्हाला तसे अगदी घरच्यासारखे हक्कानं सांगतात. आणि ते हक्कानं सांगितल्यानंतर आम्ही त्याच्यावर जो काय असेल तो श्री काळभैरवनाथांना कौल घेण्याची प्रथा आहे, किंवा ज्योतिबा देवांना कौल घेऊन आम्ही त्यांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स किंवा जे काही अडचणी असतील त्याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्याचसोबत काही पत्रिका कुंडली वगैरे बघून अशा माध्यमातून पण मी ते सोडण्याचा प्रयत्न करतो. आणि मग एखादा देवाला काहीतरी नवस वगैरे तोरणाचा असेल, घोडा असेल, किंवा गुलाल खोबऱ्याने जोखण्याचा नवस तो ज्योतिबाला अत्यंत प्रिय आहे, तो नवस जो काय त्यांचा निघेल तो सांगितला जातो. आता आपण बघतो की 7 जून म्हटलं की मान्सूनचा दिवस असतो. हो, 7 हो. जून म्हटलं की सगळे शेतकरी असेल, कोणी असेल, डोळे वाचून आकाशाकडे बघत असत. आज आपण बघतो की 22 तारीख आहे. 22 तारीख झाली तरी अजूनही पावसाचं वातावरण. आजचा दिवस वातावरण आहे की ज्या आज ज्योतिबाच्या डोंगरावरती एक म्हणजे निसर्गरम्य वातावरण ज्याला आपण म्हणतो, पावसाळ्याचे ढग जमा झालेले आहेत. आपण काय सांगाल या संदर्भात? भाविकांच्या मनामध्ये आता या वर्षी जर मी बघितलं तर आपल्या पंचांग वाचन असतं, तर पंचांग वाचन गुढीपाडव्याला होतं ज्योतिबा मंदिरात. त्याच्या अनुषंगाने सांगेन की थोडासा पर्जन्यमान ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडस कमी आहे, पण पाऊस होणार. आता आपण इकडे किनारपट्टीला जवळच आहोत, तर इकडून पाऊस तिकडे जाणार. आणि त्या संदर्भात आम्ही गेल्या 7 जूनला आपला ज्योतिबा देवांचा पालखी सोहळा झाला, शेवटचा पालखी सोहळा या वर्षीचा. तर त्यावेळेला आपल्या समाजाच्या वतीनं देवांना साखर पेढे वगैरे ठेवून की बाबा इथून पुढे आता पर्जन्यमाळ झालाय, तर भाविक भक्तांच्याकडे आपला सगळीकडे आपलं पर्जन्यमाळ चांगलं व्हावं आणि शेतीत धान्य वगैरे चांगलं यावं, यासाठी आम्ही त्या देवाला, ज्योतिबा देवांना प्रार्थना वगैरे केलेली आहे. आणि लवकरच पर्जन्यमान सुरू होईल. शेवटी निसर्ग आहे, आम्ही तर प्रार्थना केलेली आहे. आता निसर्गानं आता कधी ते लवकरात लवकर पाऊस चालू व्हावा अशी आम्ही प्रार्थना अनेकदा करतो देवाचरणी. आपण पाहिलं की देवाचरणी आधी ते प्रार्थना करतात की निसर्ग हे वातावरण ज्याला आपण म्हणतो, मान्सून आहे. आज कुठेतरी प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये एक ज्याला म्हणतो ना की दुष्काळ पडेल की काय, उद्या काय होईल, अशा ज्या काय भावना आहेत. परंतु यांनी स्वतः सुद्धा देवतांच्याकडे प्रार्थना केली की हे संकट येऊ नये, तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही भक्तांना कसं सुखी ठेवता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा, असे त्यांनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. माझं नाव कौस्तुभ कमलाकर मिटके. मी रोज शाळेत जातो, अभ्यास करतो. घरी आल्यावर माझे बाबा माझ्या भक्तांना मंदिरात नेतात. मंदिरातनं भक्त आल्यावर मी व माझी बहीण त्यासनी जेवायला वाढतो आणि त्यासनी खूप मम्मीला मदत करतो. अभ्यास मी 7 वाजता करतो. बरं, आता भाविक जेव्हा तुमच्या घरी येतात, दर्शनासाठी येतात, तू त्यांना प्रसाद देतोस, तर त्यावेळेला नवीन भक्त असतात, त्यावेळेला तुला काय वाटतं? छान वाटतं.